नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमळ नात्याचा सण या रक्षाबंधनामागे काय धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व आहे आणि धार्मिक परंपरेनुसार रक्षाबंधनाला कधी सुरुवात झाली हे जाणून घेणार आहोत. जगभरात भारत हा एकमेव देशच नाते जपणार आहे. या देशात प्रत्येक नात्यासाठी सण आहेत आणि त्यांचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वही आहे. मग भाऊ आणि बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण भावाचे नाते म्हणजे बालपणातील त्या दंगा, मस्ती, खोड्या आठवतात. दोघांमधील नात्यांचा हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला येतो. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते, त्याच्या प्रगती आणि दीर्घायुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करते. तसेच आयुष्यभर भावाने आपले रक्षण करावे असे वचन बहीण भावाकडून घेते. रक्षाबंधन हा हिंदू धर्मामध्ये साजरा केला जाणारा सण आहे. हा सण भाऊ बहिणीचा पवित्र सण आहे. हा सण श्रावणात केला जातो. श्रावण महिना हा हिंदू धर्मात शुभ मानला जातो. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याचा सण आहे. या दिवशी भाऊ बहीण नवीन कपडे घालतात. बहीण भावाला पाटावर बसवून भावाच्या कपाळी टिळा लावते, मनगटावर रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते आणि आरती ओवाळते, मिठाई खाऊ घालते आणि बहीण भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. भाऊ बहिणीला काही भेटवस्तू देतात आणि आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतात. राखी या शब्दामध्ये रक्षण कर म्हणजेच राख, सांभाळ कर असा संकेत देण्यात आले. त्यामुळेच हा अर्थ लक्षात घेता या दिवशी प्रेमाचा रेशमी धागा आपल्या कर्तबगारी भावाच्या मनगटावर बांधून त्याच्याकडून रक्षणाचे वचन अर्थात रक्षणाचे अभय घेणे अशी ही अप्रतिम प्रथा आहे. नात्याचे रक्षण करणे हाच यातील गर्भितार्थ आहे. आपण अनेकदा पाहतो की बऱ्याचदा बहीण मोठी असते, ती आपल्या भावाचं रक्षण करते. ती स्वतःचे रक्षण करण्यासाठीही समर्थ असते. पण स्त्री कितीही कमावते, मोठी असली तरीही तिला तिच्या भावावर असणारा विश्वास या राखीमधून दिसून येतो. यामध्ये तिचा दुबळेपणा नाही, तर तिचा तिच्या भावाच्या कर्तृत्वावर जास्त विश्वास असतो आणि हेच नात्यांमधील आपलेपण जपण्यासाठी राखी पौर्णिमा साजरी करण्यात येते. या नात्यामागची हीच खरी पवित्र भावना आहे. त्यामध्ये कोणतीही फसवणूक नाही. भावा बहिणीचे नाते हे भांडणाचे, खोडीचे तरीही तितक्याच प्रेमाचे असल्याने हा केवळ धागा नसून या धाग्याला नात्याचे महत्त्व आहे. या नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. असा हा रक्षाबंधनाचा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. इतकंच नाही तर काही ठिकाणी नोकर आपल्या मालकांना आणि गरीब लोक आपले पोषण करणाऱ्या धनवंतांनाही राखी बांधून हा सण साजरा करतात. आपल्या रक्षणाची आणि कुटुंबियाची जबाबदारी आपल्यावर आहे अशी कृतज्ञता यातून व्यक्त करण्यात येते. सहसा ही पद्धत उत्तर भारतामध्ये दिसून येते. आत्ता तर नक्कीच काळ पूर्णतः बदलला आहे. भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचे, त्यांच्या नात्याचे आणि बंधनाचे धागे अजूनही तितकेच घट्ट असले तरीही आता गोष्टींमध्ये बराच फरक पडला आहे. बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारतो. काळ कितीही बदलला असला तरी आजच्या काळातही भावा बहिणीचे या प्रेमाच्या रक्षाबंधन या सणाचे महत्त्व कायम आहे. बाजारपेठेत वेगळ्या वेगळ्या रंगांची आणि डिझाईनच्या राख्या मिळतात. राखीचा सण चुलत भाऊ, मावस भाऊ, मामे भावासह देखील साजरा करतात. या दिवशी घरात सर्व कुटुंबीय एकत्र येऊन सण साजरा करतात. या सणाची एक आख्यायिका आहे की देवासुर संग्रामात देवांचा विजय व्हावा यासाठी इंद्राणीने इंद्राच्या हाताला राखी बांधली होती. अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती. स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा
असा महान संदेश देणाऱ्या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे. अशा सुंदर प्रेम आणि भावबंधाच्या सणाला कुटुंबापर्यंतच मर्यादित ठेवणे योग्य नाही. सख्ख्या भावाकडे बहिणीची दृष्टी निर्मळ आणि प्रेमपूर्ण राहील. समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सख्ख्या बहिणीनेही सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्क एखाद्या बहिणीने दुसऱ्या भावाला राखी बांधल्यास त्यामध्येही शीलरक्षणाची जबाबदारी येते. सारांशतः रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे. रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निरोधन. भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत. हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देण आहे. आता आपण पाहूया धार्मिक परंपरेनुसार रक्षाबंधनाला कधी सुरुवात झाली. रक्षाबंधनासंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. राजा बली यांनी कठोर तपस्या करून यश आणि राज्य मिळवले होते. त्यांच्या राज्यात प्रजा सुखी होती. राजा बली यांना दानशूर म्हटले जात होते. त्यांच्या राज्यात रिकाम्या हाताने कोणी परत जात नव्हता. परंतु हळूहळू त्यांना आपल्या साम्राज्याचा गर्व होऊ लागला. त्यांना स्वर्गप्राप्तीची महत्त्वाकांक्षा होऊ लागली. यामुळे राजा इंद्रदेव यांना आपले सिंहासन जाण्याचा धोका वाटू लागला. मग ते भगवान विष्णूकडे गेले. इंद्रदेवाच्या प्रार्थनेमुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी वामन अवतारामध्ये ब्राह्मण वेश धारण केला आणि भिक्षा मागण्यासाठी राजा बलीकडे पोहोचले. राजा बली यांच्याकडे 3 पाऊल भूमी म्हणजे जमीन मागितली. भगवंतांनी आपला चमत्कार दाखवला. एका पायात पृथ्वी व्यापले, दुसऱ्या पायात स्वर्ग. आता तिसरा पाय कुठे ठेवू? हा प्रश्न आल्यावर बली यांनी आपले डोके पुढे केले. भगवंतांनी तिसरे पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवताच राजा बली पाताळात जाऊन पोचला. भगवंत राजा बलीवर प्रसन्न झाले होते. त्यांनी त्याला वरदान मागण्याचे सांगितले. पण राजा बली यांनी रात्रंदिवस भगवंत आपल्या समोरच असावे असे वर मागितले. यामुळे भगवान विष्णू यांना बली यांचा पहारेकरी व्हावे लागले. त्यामुळे माता लक्ष्मी अस्वस्थ झाल्या. त्यांनी नारदांकडे सल्ला मागितला. नारद मुनी यांनी बलीकडे जाऊन रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधण्याचा सल्ला दिला. माता लक्ष्मी यांनी भाऊ म्हणून राजा बलीला राखी बांधली आणि भेट म्हणून भगवंतांना आपल्याबरोबर विष्णू लोकात घेऊन आले. तो दिवस होता श्रावण महिन्यातील पौर्णिमा. आता आपण पाहूया राखीचे वैज्ञानिक महत्त्व. भारतीय परंपरेतील प्रत्येक सणामागे विज्ञान आहे. तेच विज्ञान रक्षाबंधनमध्ये आहे. राखीतील रेशीम हा प्रतिजैविक समजले जाते. राखी बनवण्यात रेशीमसह तांदूळ, केसर, दुर्वा, चंदन, मोहरी यांचा वापर केला जातो. या गोष्टी पाचक आहेत. तसेच वात, कफचा नाशक करणाऱ्या आहेत. चंदन शीतल आहे. त्यात सेरोटोनिन आणि बीटा एंडोर्फिन हे रसायन असतात. त्यामुळे मेंदू शांत राहतो. भावाच्या प्रगतीसाठी या गोष्टी सहाय्यक ठरतात. असे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व असणारा रक्षाबंधन हा सण आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.